महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण-खोपटा कोपरोली मार्गावरील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सुमारे 7 कोटी रुपयांचा व 900 मीटर लांबीचा रस्ता अद्याप अपूर्ण असून धुळीमुळे व वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त आहेत. रविवारी 1 मार्च 2026 रोजी नागरिकांनी फलक दाखवत आंदोलन करून काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत पद्मश्री डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त उरण शहरसह 44 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सदर अभियानात शासकीय कर्मचारी, अधिकारी, हजारोंच्या संख्येने श्री सेवक यांनी सहभाग घेतला. या स्वच्छता अभियानात सुमारे 90 टन कचरा गोळा करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. सोमवंशीय क्षत्रिय पाठारे समाज उरण यांच्या वतीने दिनांक 1 मार्च 2026 रोजी उरण येथील रामकृष्ण आत्माराम पाटील सभागृह येथे महावधूवर सूचक परिचय मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर मेळावा उरण, ठाणे, मुंबई व अलिबाग येथील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या संयुक्त मेळाव्यात 5 कळशी समाजातील मोठ्या प्रमाणावर अविवाहित तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी परिचय सत्र, नोंदणी प्रक्रिया व थेट संवादाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांनी एकमेकांशी सकारात्मक चर्चा केली. मेळावा यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल समाजाचे अध्यक्ष रंजन अनंत काटे व सचिव विकास माळी यांनी सर्व सहभागी संस्था, कार्यकर्ते, तरुण-तरुणी व उपस्थित पालकवर्गाचे मनपूर्वक आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वी योजनांसाठी समाजांच्या कार्यकारी मंडळाने तसेच वधूवर सूचक मंडळ उरणच्या महिला वर्गाने विशेष मेहनत घेतली. कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी भारतीय मजदूर संघाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले. यावेळी संघाचे राष्ट्रीय सचिव व बंदर कामगार नेते सुरेश पाटील यांनी केंद्र सरकारच्या 4 नवीन कामगार कायद्यांपैकी 2 कायद्यात तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. 21 नोव्हेंबर 2025 पासून नवीन कामगार कायदे लागू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी 2026-27च्या 53 लाख कोटीच्या अर्थसंकल्पात त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याचा आरोप करण्यात आला. कंत्राटी, आउटसोर्स, गिग आणि स्कीम वर्कर्स यांचे शोषण होत असून किमान वेतन, सामाजिक सुरक्षा व बोनस यांसारखे कायदेशीर हक्क मिळत नसल्याची टीका करण्यात आली. तसेच EPS 95 अंतर्गत केवळ 1000 रुपयाची पेन्शन दिली जात असल्याने निवृत्त कामगारांमध्ये नाराजी आहे. कामगार प्रश्नावरील चर्चेसाठी इंडियन लेबर कॉन्फरन्स गेली 10 वर्षे बंद असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संदीप मगर, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, सचिव अशोक निकम, संघटन मंत्री DP सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.